पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या बैठकीला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र गटाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक संपन्न होते। या बैठकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघाचा आढावा जो आहे तो घेतला जाणार आहे। राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर राष्ट्रवादीच्या वतीनं अधिकृत राष्ट्रवादीच्या वतीनं बारामतीची जागा जी आहे ती आम्ही लढू असं अजित पवार म्हणतात। अजित पवारांकडून सुनेत्रा अजित पवार यांना जे आहे ते बारामती लोकसभेच्या रिंगणामध्ये उतरलं जाऊ शकतं असं बोललं जातंय। त्या पार्श्वभूमीवर आज बारामती लोकसभेचा आढावा घेण्यासाठी एक बैठक संपन्न होते। या बैठकीमध्ये शरद पवार हे स्वतः विधानसभा मतदारसंघ निहाय जो आहे तो आढावा घेणार आहेत। या बैठकीला बारामती, इंदापूर, दौंड, भोरवेल्ला, खडकवासला या तालुक्यातील पदाधिकारी जे आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ते आपल्याला उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय। बारामती लोकसभेची जर आपण स्थिती पाहिली तर बारामती आणि इंदापूर या ठिकाणी अजित पवार गटाचे आमदार आहेत, अर्थात निवडणूक आयोगाच्या निकालानुसार अधिकृत राष्ट्रवादीचे आमदार आहेत। बारामतीमध्ये स्वतः अजित पवार आमदार आहेत, इंदापूरमध्ये दत्तात्रय भरणे हे आमदार असल्याचं पाहायला मिळतंय। तर भोरवेल्ल्यामध्ये संग्राम थोपटे जे आहेत ते काँग्रेसचे आमदार आहेत आणि खडकवासल्यामध्ये भीमराव तापकीर हे भाजपाचे आमदार असल्याचं पाहायला मिळते। तर दौंडमध्ये राहुल कुल हे भाजपाचे आमदार आहेत। एकंदरीतच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आत्ता 2 काँग्रेसचे आमदार, 2 भाजपाचे आमदार आणि 2 दादा गटाचे आमदार अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते। मात्र भाजपाचं पारडं जे आहे, महायुतीचं पारडं जे आहे ते आत्ता कुठेतरी जड असल्याचं पाहायला मिळते आणि याच पार्श्वभूमीवर आज महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ती बैठक संपन्न होताना आपल्याला पाहायला मिळते। बारामती लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने ही महत्त्वाची बैठक जी आहे ती आगामी लोकसभा निवडणुकांच्या दृष्टीने पाहायला मिळते। यू शरवडेकरसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी। कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न। रोज का ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.